म्हणजे काय? सध्या आमचं नाव गदर तुमची फिजिबिलिटी लो झालीये म्हणजे काय सांग? एनर्जी म्हणजे आपली इम्युनिटी. ही घडीले होते आज.
येतोय का आवाज? हॅलो, हो मॅम. येतोय आवाज? हो मॅम. नशीब आता तरी येतोय. हा, सर नॉर्मल जी आपली किंवा नॅचरल ससेप्टिबिलिटी म्हणू आपण, नॉर्मल न म्हणता. नॅचरल ससेप्टिबिलिटी कळली आता कशी डेव्हलप होते? हो. कशी होते? इन्फेक्शन, बॉडीची टेंडन्सी असते टू रिमूव्ह दॅट फॉरेन मटेरियल. So body will liberate or form the large number of antibodies, म्हणजेच WBC, to fight against that particular infection. This is our natural susceptibility किंवा natural immunity. This is our natural procedure whenever there is a inflammation or infection. But when you are giving the passive immunity in the form of serum or anti-serum, त्याच्यामध्ये काय होतं, ही जी फायगोसायटोसिसची जी प्रोसिजर आहे किंवा द फॉर्मेशन ऑफ सेल्स आहेत अँटीबॉडीज, हे हॅम्पर होणार. बॉडीला तुम्ही सगळं रेडीमेड देत आहात, त्यामुळे हळूहळू काय होणार, देअर विल बी अ डिक्रीज इन द रेजिस्टन्स ऑफ अवर बॉडी. अवर बॉडी विल नॉट डेव्हलप द प्रॉपर अमाऊंट ऑफ अँटीबॉडीज फर्दर. हे त्यांनी शोधून काढलं. अँड दॅट्स वाय दे सेड दॅट की वी शुड नॉट यूज द अँटी सिरम. We should not use the serum because by this our body जी vital energy आहे आपली ती कमी होते. आपली नॅचरल प्रोटेक्शनची जी मेथड आहे ऑर्गॅनिझमची ती हॅम्पर्ड होते, ती डिस्टर्ब होते. सेकंड पॉइंट ते काय म्हणतात आहे, हे का करू नये, बिकॉज दिस ससेप्टिबिलिटी इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. These tendencies shows themselves in children life, in child life in the great number of so-called children diseases. जर आधीच्या जनरेशनकडे जर त्यांची ससेप्टिबिलिटी, नॅचरल ससेप्टिबिलिटी जर त्यांच्याकडे नाही आहे, they cannot fight against the infection naturally, the same behavior you will observe in the next generation. मग त्यांच्या मुलांना they may have the different types of diseases which are nothing more or less than inward turmoil of bringing to the surface and expelling certain conditions. मग त्यामुळे काय होईल, दे आर हॅव्हिंग द डिफरंट डिसीजेस. ते जे नेक्स्ट जनरेशन जी राहणार आहे, दे आर ऑल्सो हॅव्हिंग द वीक इम्युनिटी. दे मे डेव्हलप द इरप्शन्स बिकॉज ऑफ द लॅक ऑफ प्रॉपर इम्युनिटी, or they may develop the certain things where they require the similar medicine to satisfy the susceptibility. In other words, by the lack of applied similar remedy. आता सपोज तिथे आपण सिमिलर रेमेडी त्या नेक्स्ट जनरेशन मध्ये पण दिली नाही, तिथे पण अँटी सिरम किंवा सिरम दिले, तर काय होणार, द ससेप्टिबिलिटी विल नॉट सॅटिस्फाईड. अँड देअरफॉर द नेचर स्टेप्स in with the law of susceptibility and an influence is attracted is which blooms forth as an infectious or contagious diseases so as to most fully satisfy this susceptibility. त्यामुळे त्या लहान मुलांमध्ये काय होईल, इन्फेक्शियस डिसीजेस जास्त दिसतील, त्यांना कॉन्टॅजियस डिसीजेस लवकर होण्याचा चान्स राहील, बिकॉज देअर ससेप्टिबिलिटी इज नॉट फुल्ली सॅटिस्फाईड विथ द सिमिलर मेडिसिन. When the susceptibility of the particular state has been satisfied by an expression of similar condition, a partial cure taken place and they can no more develop the reaction of similar infection. पण समजा नेक्स्ट जनरेशन मध्ये किंवा त्या चाइल्डला सिमिलर मेडिसिन मिळाली, जर तिथे सिमिलर आर्टिफिशियल डिसीज जर तिथे प्रोड्यूस झाला, सो दिस विल लीड्स टू द पार्शल क्युअर. कारण त्याची ती टेंडन्सी आहे, त्याला हेरिडिटी आलेली आहे, पण थोडंफार का होईना त्याची तिथे ससेप्टिबिलिटी सॅटिस्फाय होईल आणि त्याला पुढचे जे होणारे इन्फेक्शन्स आहेत ते त्याला होणार नाही. ही कॅन नो मोर डेव्हलप द रिॲक्शन टू अ सिमिलर इन्फेक्शन, किंवा त्याला तेच इन्फेक्शन परत होणार नाही, कारण यू आर गिव्हिंग द सिमिलर मेडिसिन. व्हॉट इज द रोल ऑफ सिमिलर मेडिसिन हिअर or the homeopathic medicine? की we will trigger our natural susceptibility. आपण आपल्या नॅचरल सेल्स बॉडीला प्रोड्यूस करायला आपण ट्रिगर करतोय, आपण त्यांना रेडीमेड देत नाही आहोत. अँड दॅट्स वाय त्याला जे काही तेच इन्फेक्शन त्या जनरेशन मध्ये होणार नाही. कळालं?
येस मॅम. काय कळालं? We should not take the passive immunity as it is transferred from one generation to the another generation, right? By giving the passive immunity, we are also disturbing, we are also hampering the natural susceptibility of next generation. They can be prone for the infectious and the contagious diseases because of this transforming weak susceptibility. But if the in any stage or in any generation, if they are getting the similar medicine, then they can be prevented, their susceptibility will get fulfilled and they can be prevented from the same infection again and again. So this is the next point or another point, we should not use the antiseptics or antibiotics or any serum, as this weak susceptibility may transfer from one generation to the another generation. कळाला हा point? हो. Yes, ma'am. वाचा आहे कोणीतरी this tendency? प्रियंका वाच. Yes, ma'am. What's this tendency of human economies? This tendency of human economies is brought out still further by the susceptibilities of whole families towards certain types of diseases. This is often seen when whole families succumb to certain types of diseases that leave their neighbors untouched. This again is governed by the law of susceptibility, which attracts unto itself and has particular affinity for certain disease conditions because they are similar to the constitutional condition. Just as certain traits of susceptibility are manifest in family group, so we find the tendency predominates in certain racial groups, one race being particularly susceptible Susceptible. to the certain diseases which touch another race but lightly. It is because the similar condition has remained unsupplied through generations and the laws of attraction and susceptibility are manifesting their powers. Thank you. So the next point he said कि the tendency of human economy is brought out still further by the susceptibilities of whole family. म्हणजे susceptibility transforming from one to the another. The whole family becomes susceptible to certain type of disease. This often seen the whole family succumb to a certain type of disease that leave neighbors untouched. दूरचे जे आपले नातेवाईक असतात किंवा बाकीचे जे काही असतात तर त्यांना काही फरक पडत नाही, पण एका जनरेशन पासून दुसरा जनरेशन टू जनरेशन ही वीक ससेप्टिबिलिटी ट्रान्सफर होत जाईल. दिस अगेन is governed by the law of susceptibility, which attracts unto itself has particular affinity for a certain disease condition because they are similar to the constitutional condition. का होता है डिसीज कंडिशन ट्रान्सफर का होते ॲज दे आर हॅव्हिंग द सिमिलर कॉन्स्टिट्युशनल कंडिशन. सो एका जनरेशन मध्ये समज कोणता डिसीज झालाय, डायबिटीज आहे किंवा कॅन्सर आहे, सो धीस मे ट्रान्सफर टू द अनादर जनरेशन बिकॉज दे आर हॅव्हिंग द सिमिलर कॉन्स्टिट्युशनल मेकअप. फ्रॉम जनरेशन टू जनरेशन ही वीक ससेप्टिबिलिटी ट्रान्सफर होणार आहे. Just as seen the traits of susceptibility are manifest in the family group. काही काही ग्रुपमध्ये हिमोफिलिया असतो, काही फॅमिलीज मध्ये नाईट ब्लाइंडनेस आपल्याला दिसून येतो, कारण ती जी टेंडन्सी आहे मॅल ॲब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन ए किंवा हिमोफिलियाची
ते ती ट्रान्सफर होते बिकॉज दे आर नॉट गेटिंग द प्रॉपर मेडिसिन की टू स्टॉप that disease there only. So we find the tendency predominate in the certain racial group, one race being particularly susceptible to certain diseases which टच अनादर रेस बट लाईटली. आता तुम्ही हे पॅथॉलॉजी मध्ये शिकाल की काही काही रेशियल फॅक्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर डिसिजेस कॉमन आहेत. माहिती तुम्हाला काही रेशियल असे डिसिजेस की नाव आफ्रिकेमध्ये हे डिसिजेस जास्त होतात, अमेरिकेमध्ये हे डिसिजेस जास्त होतात, असं तुम्ही शिकले आहात काही पॅथॉलॉजी मध्ये? माहितीये का? से येस और नो. हॅलो हा. मॅम, आवाज नाही येते तुमचा. कुठपर्यंत आवाज नाही आला? ते तुम्ही सांगत होत्या ना, जनरेशन टू जनरेशन हिमोफिलिया असं काही काही कोणालाच मध्ये आवाज असतं नाही वगैरे. आला? मला नाही आलं मॅम. बाकीच्या नाही मॅम, आवाज नाही येते. नाही येते मॅम आवाज. आज काय झालंय आवाज आला? मॅम ब्रेक आवाज होता है आता आवाज. कट होतोय. ठीक है. It is because the similar condition has remained unsupplied through the generation and the laws of attraction and susceptibility are manifesting their powers. So this similar condition will transfer from one generation to another generation because of this law of attraction, and in this way the diseases are also transferred from one generation to another. So this is our duty to break this chain by developing the natural susceptibility in particular generation so that it will not transfer to the next generation. The next generation will not be a more contagious. They will not get the infection again and again. Okay. आला आवाज की नाहीच? ब्रेक होता आला मॅम. ठीक आहे, जाऊ द्या. आता त्याला मी काही नाही करू शकत कारण माझ्याकडलं नेटवर्क बरोबर आहे. आय डोंट नो व्हॉट हॅपन्स टुडे. हॅलो. हॅलो मॅम. येतोय बोला. हा, काय काय झालं आज सांगा, तुम्हीच सांगा. Thus, we see that the susceptibility and the reaction, these are two basic principles. We should not take the immunization. A proper concept of homeopathic medicine is or the proper homeopathic medicine should be given. Similar medicine should be given for the similar disease, which will satisfy the susceptibility and this will establish immunity. So instead of giving the anti-serum, antiseptics, antibiotics, this will disturbs your natural immunity and hence we have to give the similar remedy for the similar disease which will satisfy the susceptibility and the immunity will develop and the certain diseases will not transfer from one generation to the another generation. Okay, if the voice is not clear, you can hear it from the link. We will stop here today. So this completes our susceptibility topic from H.A. Robert. If you have any query, you can ask. काही प्रॉब्लेम आहे? हॅलो. काय बोलला आवाज नाही आला. ठीक आहे, तुम्ही लिंक वरून ऐकून घ्या शेवटचं. मला मी काही करू शकत नाही आता आणि परत तीच बडबड नाही करू शकत. यू कॅन रेफर द लिंक.
ओके मॅम. ठीक आहे. ओके. सो आय एम एंडिंग दिस मीटिंग हिअर. ओके मॅम.